तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेली आहे आणि आता ती तुमच्या घरात राहण्यासाठी रेसिडेन्शियल ऑर्डर मागत आहे। काही लोक तुम्हाला असे सुचवतात की आपले घर एखाद्या भाडेकरूला दिले आहे, आपण दुसरीकडे राहतो असे दाखवा, म्हणजे कोर्ट किंवा पोलीस तिची मदत करणार नाही। प्रत्यक्षात या कृतीचा काहीही उपयोग नाही। घरेलू हिंसा प्रतिबंधक कायदा 2005 DV ऍक्ट असा म्हणत नाही की पत्नीला नवऱ्याच्या सध्याच्याच घरात राहण्याचा हक्क आहे, पण ज्या घरात ती पूर्वी राहिली होती ते शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणून मानले जाते। आधी अशी अट होती की नवरा किंवा तिचे नातेवाईक त्या घरात किमान 1% तरी मालक असावा। मात्र सतीश चंद्र अहुजा विरुद्ध स्नेहा अहुजा या निर्णयानंतर ही अट रद्द करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली आहे। आता नवरा किंवा तिचा कोणताही नातेवाईक घराचा अगदी नगण्य हिस्सा जरी मालक असेल तरी पत्नीला त्या घरावर रेसिडेन्शियल राईट मिळतो। म्हणून घर दुसऱ्याच्या नावावर दाखवणे किंवा बनावट भाडे करार करून दाखवणे यामुळे प्रत्यक्षात काही लाभ मिळणार नाही।